पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्यावरचा संशय खरा ठरला आणि देशभरात धाडींचा सिलसिला सुरू झाला। तपास यंत्रणांनी पाकिस्तानमधून कार्यरत असलेल्या या टोळीविरुद्ध पॅन इंडिया नावाची मोहीम राबवली आहे। त्या अंतर्गत राज्यांमधील पोलीस दलांनी गेल्या 24 तासांमध्ये आपापल्या अधिकार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावरची धाडी टाकल्यात। तपासादरम्यान गुप्तचर संस्थांनी 500हून अधिक संशयास्पद मोबाईल क्रमांक शोधून काढले असून याच मोहिमेच्या आधारे ही मोहीम राबवली जाते। आतापर्यंत शेकडो संशयितांना ताब्यात घेतलेला आहे। हा आकडा देशभरातून जवळपास 300च्या आसपास असल्याचं समजतंय आणि सगळ्यांची आता चौकशी सुरू आहे। पण धक्कादायक गोष्ट म्हणजे या भट्टीचं कनेक्शन महाराष्ट्र आणि थेट पुण्यापर्यंतही पोहोचलंय। एकंदरीतच हे प्रकरण नेमकं काय आहे, हा शहजाद भट्टी नेमका कोण आहे, तो नेटवर्क कशा पद्धतीने चालवतो, संपूर्ण प्रकरण पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। शहजाद भट्टी पाकिस्तानी गँगस्टर, त्याच्या भारतातील नेटवर्कचा संशय येताच महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये बुधवारी सकाळीपासूनच ATS आणि विविध सुरक्षा यंत्रणांनी मोठी कारवाई सुरू केली। हा गँगस्टर शहजाद भट्टी पाकिस्तानमधून सोशल मीडियाद्वारे भारतातील तरुणांना कथितपणे जाळ्यात ओढायचा आणि देशविरोधी कारवाईसाठी त्यांना प्रवृत्त करायचा, अशी माहिती समोर आली आहे। शहजाद भट्टी हा सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील तरुणांशी संपर्क साधून त्यांना गुन्हेगारी आणि देशविघातक कारवायांकडे प्रवृत्त करत असल्याचा संशय आहे। त्याचं नाव गुन्हेगारी नेटवर्क, शस्त्र तस्करी, धमक्या, सोशल मीडिया रॅडिकलायझेशन आणि कथित ISISच्या संबंधित कारवायांमध्ये समोर आलं आहे। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एप्रिल 2026 रोजी उघड केलेल्या एका प्रकरणात दिल्ली NCR मध्ये ग्रेनेड हल्ले, गोळीबार आणि टार्गेट किलिंगचा कट रचल्याचा मॉडेलचा सूत्रधार म्हणून शहजाद भट्टीचं नाव समोर आलं होतं। शहजाद भट्टी हा स्वतःला सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्सर म्हणून दाखवतो। पाकिस्तानमधील काही यूट्यूब चॅनल्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती त्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाले आहेत। मात्र भारतीय तपास यंत्रणांच्या माहितीनुसार तो संघटित गुन्हेगारी आणि दहशतवादी नेटवर्कशी संबंधित असल्याचा संशय आहे। 2025 मध्ये पंजाबमधील एका यूट्यूबरच्या घरावरती ग्रेनेड सदृश्य वस्तू फेकल्याच्या घटनेनंतर शहजाद भट्टीचं नाव चर्चेत आलं होतं। या घटनेची जबाबदारी त्यानं सोशल मीडियावरती व्हिडिओद्वारे स्वीकारल्याचा दावा करण्यात आलेला आहे। त्यानंतर पंजाब पोलिसांनी त्याची काही सोशल मीडियाची खाती ब्लॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली होती। तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार भट्टी हा इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि एन्क्रिप्टेड प्लॅटफॉर्म आणि व्हिडिओ कॉलद्वारे तरुणांशी संपर्क साधत होता। त्यांना पैशांचं आमिष दाखवून संवेदनशील ठिकाणांची माहिती गोळा करणं, शस्त्रांची वाहतूक, धमक्या देणं आणि हल्ल्यांची रेकी करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचा आरोप त्याच्यावरती आहे। या काही प्रकरणांमध्ये तरुणांना धार्मिक किंवा आक्रमक विचारसरणीच्या नावाखाली प्रभावित करत असल्याचं तपासातून समोर आलेलं आहे। उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये भट्टीशी संबंधित संशयितांना अटक करण्यात आलेली आहे। देशभरातून हा आकडा 300च्या आसपास असल्याचं समोर आलंय। पाकिस्तानमध्ये असलेले ISISचे हस्तक आबिद जट आणि अजमल गुजर हे नेटवर्कचे केंद्रबिंदू आहेत। या सूत्रधारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील तरुणांची भरती केली होती। एकदा का एखादा तरुण त्यांच्या संपर्कामध्ये आला किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला की त्याचा थेट संपर्क शहजाद भट्टीशी जोडला जात होता, अशी माहिती समोर येते। भट्टी या तरुणांना पैशांचा आमिष दाखवून टेहाळणी करणं आणि शस्त्रांची तस्करी करणं यांसारखी दहशतवादाशी संबंधित विविध कामं सोपवायचा। अशा प्रकारे ISI भारतामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा आणि दहशतवादी कारवायांना खतपाणी घालण्याचा प्रयत्न करत होती। चौकशी दरम्यान असं समोर आले की शहजाद भट्टीनं साथीदार दिल्ली आणि हिसार येथील काही लष्करी छावण्या आणि मंदिराची रेकी करत होते। त्या ठिकाणांचे व्हिडिओ शूट करून थेट पाकिस्तानपर्यंत पोहोचत होते। तसेच दिल्ली सोनीपत मार्गावरील धाब्यांवरती हल्ले करण्याचा कटही त्यांचा असल्याचं माहिती समोर येते। आणि याच कारवाई अंतर्गत आतापर्यंत 300हून अधिक संशयितांना पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतलेलं आहे। अशाच महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं म्हणजेच ATSनं पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संबंधात असलेल्या व्यक्तींविरोधात राज्यभरात मोठी छापेमारी सुरू केली आहे। बुधवारी सकाळपासून विविध ठिकाणी मोहीम राबवण्यात आली आणि यावेळी 57 संशयितांना ताब्यात घेतले। यातील 4 जण हे पुण्यातील असल्याचं समोर आलेलं आहे। हे 4 जण भट्टीच्या संपर्कामध्ये असल्याची माहिती समोर आली आहे। पुणे शहरातील वारजे तसेच शिरूर आणि चाकण परिसरामध्ये ATSनं छापे टाकून संबंधित व्यक्तींची माहिती घेतली। काही संशयितांच्या हालचाली, मोबाईल संपर्क आणि समाज माध्यमांवरील व्यवहारांची पडताळणी करण्यात येत आहे। काही संशयितांचे मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती देखील समोर येते। राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई संवेदनशील मानली जात असून संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असल्याचं ATS कडून सांगण्यात येते। दरम्यान पुण्यासोबतच राज्यातील नालासोपारा, नागपूर, मुंबई, नांदेड, नाशिक, अकोला, वाशिम आणि जळगाव येथे ATSची छापेमारी सुरू आहे आणि इथूनही काही संशयितांना ताब्यात घेतलेला आहे। त्यामुळे त्या चौकशीमध्ये काय समोर येत आहेत, आणखीन हा आकडा, या संशयितांचा आकडा कितपत वाढतोय आणि कशा पद्धतीने याच्यातून कुठली माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल।
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.